एक अतिशय बेसिक आणि साधी टेक्निक जी 95% ड्रायव्हिंग स्कूल्समध्ये त्याचा उल्लेखही केला जात नाही जेव्हा नवीन ड्रायव्हर्सला ट्रेनिंग दिलं जातं. आणि अगदी 30-30, 40-40 वर्ष एक्सपिरियन्स असलेले जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना सुद्धा मी बघितलेलं आहे की ह्या टेक्निकचा वापर करता येत नाही. आणि ही खरोखरच एक जादुई टेक्निक आहे गाडीवरती कंट्रोल आणण्यासाठी, गाडी स्मूथ चालवण्यासाठी आणि ॲव्हरेज वाढवण्यासाठी मित्रांनो. तर ह्या टेक्निकचा आपण आज व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. मी त्याचा डेमो दिलेला आहे, त्याचे फायदे समजावून सांगितलेले आहेत, ही टेक्निक काम कशी करते तेही सांगितलेलं आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल तर जरूर बघा, एक्सपिरियन्स ड्रायव्हर असाल तरी सुद्धा बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. तर मंडळी, आपण सर्वप्रथम हे समजून घेऊ की इंजिन ब्रेकिंग म्हणजे नक्की असतं काय. तर इंजिन ब्रेकिंग म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर इंजिन आणि तुमची गिअर बॉक्स या दोन्हीचा एकत्रितपणे वापर करून गाडीचा स्पीड आपण कंट्रोल करू शकतो, त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतो आणि मग तो कमी करता येतो बेसिकली, किंवा एका ठराविक मर्यादेत ठेवता येतो. तर ह्या गोष्टीला किंवा ह्या टेक्निकला इंजिन ब्रेकिंग म्हणतात. तर आता हे काम कसं करतं, तर बेसिकली प्रत्येक गाडीचा जो गिअर असतो त्याची एक विशिष्ट रचना, त्याचा एक डायमीटर ठरलेला असतो आणि तो किती जोरात फिरू शकणार आहे हे पण निश्चित ठरलेलं असतं. आणि जितका तो जोरात फिरू शकतो किंवा जितका तो मोठा किंवा छोटा आहे त्याच्यावरती गाडीचा स्पीड किती राहणार आहे हे अवलंबून असतं. सो प्रत्येक गिअरमध्ये म्हणजे 1st to 5th किंवा 6 जेवढे कुठले गिअर असतील तुमच्या गाडीला, तर त्याचा प्रत्येक गिअरचा एक ठराविक टॉप स्पीड ठरलेला असतो. म्हणजे त्या स्पीडच्या वरती त्या गिअरमध्ये गाडी जातच नाही किंवा जाऊ शकत नाही. तर ह्या गोष्टीचा आपल्याला वापर करायचा असतो इंजिन ब्रेकिंगमध्ये. मग आता सपोज फर्स्ट गिअर असेल तर फर्स्ट गिअरची नॉर्मली जी स्पीड लिमिट असते ती 30 ते 35 असते किंवा अगदी जास्तीत जास्त 40 असते. 40च्या पर्यंत गाडी गेल्यानंतर नुसता गाडीचा आवाज मात्र खूप वाढेल पण स्पीड प्रत्यक्षात वाढणार नाही. तसंच सेकंड गिअरला मे बी 60 असेल. असं प्रत्येक गिअरची एक स्पीड लिमिट ठरलेली असते आणि त्याच्यावरती त्या गिअरमध्ये ती गाडी जात नाही. आता ह्या टेक्निकचा आपल्याला वापर कसा करायचा आहे हेही आपण बघू. आता पहिली सिच्युएशन मी आता तुम्हाला जी सांगणार आहे ती म्हणजे की बंपर टू बंपर ट्रॅफिक, म्हणजे आपल्या नॉर्मल ट्रॅफिकच्या रस्त्यावरती आपण जेव्हा गाडी चालवतो सिटीमध्ये तेव्हा आपल्याला टेक्निकचा कसा उपयोग करायचा. आता आपण स्पीड ब्रेकरवरनं जातोय, तुम्ही माझ्या पायाकडे बघितलेला असेल तर मी कुठल्याही प्रकारचा ब्रेक दाबला नाही गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी. गाडी आता सेकंड गिअरमध्ये आहे. आता आपण गाडी थर्डमध्ये घेऊ. 30च्या स्पीडला साधारण गाडी आहे आता. आपण पुढच्या ट्रॅफिकच्या अंदाजाने फक्त ॲक्सिलरेटर कमी जास्त करून आपल्याला गाडीचा स्पीड नियंत्रित ठेवता येतो इंजिनच्या साहाय्याने. आता मी ॲक्सिलरेटर काढून दिला, इंजिन ब्रेकिंग चालू होतं आणि स्पीड ब्रेकरवरनं आपण अगदी स्मूथली गेलो. मला ब्रेक दाबण्याची गरज पडत नाही मित्रांनो. यांनी आपल्याला सिटी ड्रायव्हिंगमध्ये एक स्मूथ एक्सपिरियन्स मिळतो. अजून एक आता पुढे स्पीड ब्रेकर आहे. थर्ड गिअरमध्येच मी गाडी ठेवणार आहे आणि पाय ॲक्सिलरेटरवरचा पूर्ण काढून घेणार आहे. गाडी परत गेली पण आता आपल्याला सेकंड टाकावं लागेल कारण थोडा चढाचा रस्ता आहे. ॲक्सिलरेटरवरती अगदी जेंटल राहायचं आहे. कुठल्याही प्रकारचे जास्त इनपुट्स ॲक्सिलरेटरचे द्यायचे नाही आहेत आणि गिअरच्या साहाय्याने आपल्याला गाडीचा स्पीड नियंत्रित ठेवायचा आहे. ह्या ट्रॅफिकमध्ये आपल्याला जर हार्श ॲक्सिलरेटर, हार्श ब्रेकिंग केलं तर गाडीची राईड पण स्मूथ होत नाही आणि ॲव्हरेजही निष्कारण कमी होतं. तेही मी तुम्हाला तशी जी ड्रायव्हिंग स्टाईल असते ती पण मी तुम्हाला दाखवतो, जी ब्रेक लावून आपण गाडीचा स्पीड नियंत्रित करतो. तर आता मला माहिती आहे इथे समोर गाडी आहे, ओव्हरटेक करता येणार नाहीये, मला ब्रेक दाबायला लागेल. आता ओव्हरटेक केला मी, पण आता समोर स्पीड ब्रेकर आहे. मी ॲक्सिलरेटरवरचा पाय काढलाच नाही, खूप नंतर काढला. गाडीचा स्पीड कमी करण्यासाठी मला परत ब्रेक दाबायला लागणार. मग मला गाडीचा स्पीड खूप कमी होणार, मला आदला गिअर घ्यावा लागणार. मग मी हार्ड रेस करणार गाडी परत. म्हणजे हार्श ॲक्सिलरेटर, हार्श ब्रेकिंग ही स्टाईल आपल्याला नाही करायची. आता दुसरी महत्त्वाची सिच्युएशन जिकडे आपल्याला इंजिन ब्रेकिंगवरच रादर गाडी सांभाळायची आहे ती म्हणजे एखादा घाट उतरत असताना. तर आता पुण्यामध्ये तळजाई जिकडे आहे तिकडे आपण एक छोटा घाट आहे त्या डोंगरावरती जायला. तर त्या घाटामध्ये आपण आत्ता आलेलो आहोत, तिकडून उतरतोय. तर आता गाडी सेकंड गिअरमध्ये आहे. आता तीव्र उतार आहे आणि मी आत्ता थोडासा ब्रेक लावतोय कारण इकडे खड्डे वगैरे आहेत. पण आता
एकदा या उताराला लागल्यानंतर मी गाडी फक्त थर्ड गिअरमध्ये घेणार आहे आणि कुठलाही ब्रेक दाबणार नाहीये. तुम्ही स्पीडोमीटरकडे मित्रांनो लक्ष ठेवा. स्पीड वाढतोय गाडीचा, पण एका मर्यादेपर्यंतच तो वाढतोय. तो आता 50ला गेली आहे. थोडंसं सॉफ्ट ब्रेकिंग जरी केलं तरी गाडी बरोबर आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि आता तुम्ही स्पीडोमीटरवरती लक्ष ठेवलं तर वळण आहे आणि थोडा स्पीड तिथे वाढतो ॲक्च्युली वळणावरती, पण ब्रेक न दाबता सुद्धा स्पीड कॉन्स्टंट राहिलेला आहे. मी गिअर 3रा ठेवलेला आहे. ब्रेक मी दाबत नाहीये. तुम्ही माझ्या पायाच्या मुवमेंट्सकडे बघू शकता. मी अजिबात ब्रेक दाबत नाहीये. आता आपण हा अख्खा घाट जो आहे हा एका गिअरवरती उतरू शकतो. सेकंड किंवा थर्ड गिअरमध्येच नॉर्मली कुठलाही घाट आपल्याला उतरायचा आहे. शक्यतो चौथा किंवा 5वा गिअर तुम्ही वापरू नका. आता पुढे स्पीड ब्रेकर आहे, तर आपण फक्त सेकंड गिअरला घेऊ गाडी. सेकंड गिअरला घेऊन विदाऊट युजिंग ब्रेक आपण इंजिन ब्रेकिंगच्या साहाय्याने पुढे गेलो. स्पीड ब्रेकरवरनंही स्मूथली जाता येते इंजिन ब्रेकिंग जर तुम्ही वापरलं तर. परत आपण 3रा गिअर घेऊ आणि ॲक्सेलरेटरवरचा पाय काढून टाकू. इंजिन आणि गिअर हेच गाडीचं स्पीड नियंत्रित ठेवतील. ब्रेक तुम्हाला खूप हार्डली दाबायला लागणार नाही. असा कुठे स्पीड ब्रेकर आला किंवा काही आलं तरच दाबावा लागेल, नाहीतर एका ठराविक स्पीडनी तुम्ही चालत राहाल. कुठल्याही प्रकारे तुमचा स्पीड जो आहे तो अनसेफरित्या उतारावरती जाणार नाही जर तुम्ही ही टेक्निक वापरलीत तर. आत्ताच मित्रांनो आपण या टेक्निकचा एक डेमो सुद्धा बघितला, दोन्ही सिच्युएशन्सचा डेमो बघितला. पण आता ही जो डेमो दाखवला तो मॅन्युअल गाडीमध्ये दाखवलेला होता ज्याला क्लच होता. पण तुम्ही जर ऑटोमॅटिक गाडी चालवत असाल तर मग त्या केसमध्ये इंजिन ब्रेकिंग कसं करता येतं, तर तुमच्याकडे क्लच जरी नसला तरी ॲक्सिलरेटर असतो आणि ॲक्सिलरेटरवरचा तुम्ही पाय काढलात की ते जवळपास ऑटोमॅटिक ट्रान्समिशन क्लच एंगेज केल्यासारखंच होतं किंवा त्याच गिअरमध्ये होल्ड करतं बेसिकली. मग आता सपोज गाडी 3ऱ्या गिअरमध्ये असेल, उतार असेल, तर तुम्ही ॲक्सिलरेटरवरचा पाय काढल्यानंतर नॉर्मली थोडा काळ तरी गाडी त्याच गिअरमध्ये राहते, गिअर चेंज होत नाही. फक्त तो लगेच काढावा लागतो. जर तुम्ही थोडा जास्त वेळ दाबून ठेवलात ॲक्सिलरेटर ऑटोमॅटिक गाडीचा उतारावरती एखाद्या पर्टिक्युलर गिअरमध्ये, तर मग ती सिस्टीम डिटेक्ट करते की गाडीचा स्पीड वाढत चाललाय आणि ती इमिजिएटली दुसरा गिअर शिफ्ट करते. पण जसा तुम्ही उतार लागला म्हणजे किंवा ज्या उतारावरती जेव्हा तुम्ही गाडी चालवताय किंवा तो स्पीड आल्यानंतर इमिजिएटली पाय ॲक्सिलरेटरवरचा काढून जर तुम्ही घेतला तर नॉर्मली ऑटोमॅटिक गाडी पुढचा गिअर घेत नाही, त्याच गिअरमध्ये कंटिन्यू गाडी चालत राहते. ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा ऑटोमॅटिक गाड्यांना म्हणजे 90% ऑटोमॅटिक गाड्यांना मॅन्युअल मोड असतो. AMT गाडीमध्ये मॅन्युअल मोडचा कसा वापर करायचा ह्याच्यावरती आपण पूर्वी एक व्हिडिओ केलेला होता. त्याच्यात सुद्धा मी घाटाचा एक डेमो दाखवलेला होता, त्याचं उदाहरण दिलेलं होतं. आणि प्रत्येक ऑटोमॅटिक गाडीमध्ये तुम्ही मॅन्युअल मोडचा वापर करू शकता आणि मॅन्युअल मोड वापरून तुम्ही एका विशिष्ट गिअरमध्ये गाडी ठेवू शकता. आता मंडळी, या टेक्निकचे प्रमुख फायदे काय आहेत, आपण ते काय असते ती टेक्निक, कशी काम करते तेही बघितलं, डेमोही बघितला. पण आता पहिला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स तुमचा एकदम स्मूथ होतो. तुमच्या पॅसेंजर्सला सुद्धा कुठलाही झटका लागत नाही, कारण ब्रेक आणि ॲक्सिलरेटर जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कंट्रोल करता गाडी, तेव्हा सडनली गाडीचा स्पीड वाढत असतो आणि सडनली कमी होत असतो. पण इंजिन ब्रेकिंग मध्ये मात्र तो एकदम ग्रॅज्युअली कमी होतो. म्हणजे एकदम शार्पली तो कमी होत नाही. एका ठराविक रेंजमध्ये तो स्पीड राहतो, जिकडे तुम्हाला गाडी कंट्रोल सुद्धा व्यवस्थित करता येते, पण कुठल्याही प्रकारचा झटका तुमच्या पॅसेंजर्सला लागत नाही. म्हणजे ना पुढे ते होतील ना मागे होतील, कारण एका ठराविक स्पीडनी स्मूथली तुम्ही गाडी चालवत असाल. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ब्रेक्सवरती ताण येत नाही. म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ब्रेक पॅड्स किंवा कॅलिपर्स जे असतात ते त्यांची झीज होत असते आणि तुम्ही इंजिन ब्रेकिंगचा वापर जर केला तर ती झीज तुम्हाला थांबवता येते किंवा कमी करता येते. सो ओव्हर अ लॉंग टाइम तुमचे ब्रेक पॅड जास्त चांगल्या पद्धतीने काम करतील आणि जास्त चांगला वेळ राहतील ते. त्याच्यानंतर गाडीवरचा ओव्हरऑल कंट्रोल जो तुमचा असतो तो विशेष करून उतारावरती आपण जसं बघितलं की उतारावरती गाडीचा कंट्रोल आपल्याला खूप चांगला ठेवता येतो, कारण इंजिनच्या साहाय्याने आपण तो स्पीड नियंत्रित करत असतो. आणि फ्रिक्वेंट ॲक्सिलरेशन आणि ब्रेकिंग न केल्यामुळे म्हणजे सतत तुम्ही गाडीचा स्पीड वाढवताय मग परत कमी करताय ब्रेक दाबून, मग ब्रेक मारला की पूर्ण पॉवर गाडीची जाते, मग परत तेवढीच मेहनत इंजिनला घ्यावी लागते ती पॉवर परत आणण्यासाठी. सो ह्या सगळ्या सायकलमुळे ॲव्हरेज पण गाडीचं थोडंसं कुठेतरी मार खातं. सो इंजिन ब्रेकिंग जर तुम्ही जास्तीत जास्त वापरलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की 20 ते 25% तुमचा ॲव्हरेज एकदम वाढलेला आहे.
मग ते सिटी ट्रॅफिकमध्ये असेल किंवा बाकी कुठल्याही सिच्युएशनमध्ये असेल. तर ह्या टेक्निकचा तुम्ही नक्की तुमच्या ड्रायव्हिंगमध्ये वापर करा. थोडीशी प्रॅक्टिस लागेल ह्याला. जर तुम्ही ऑलरेडी तसं करत नसाल तर असं करायला लागल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला साधारण 15-20 दिवसांनी तुम्हाला ही एकदम मास्टरी येईल त्याच्यावरती. सो ह्या टेक्निकचा नक्की वापर करा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर लाईक करा. राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.